धार्मिक तणाव निर्माण झालेला आहे, पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलेला आहे। काय सध्या नगर शहराची परिस्थिती आहे आणि तुम्ही काय सूचना प्रशासनाला दिले? माझं पोलीस जिल्हा पोलीस प्रमुखाशी बोलणं झालं आहे। काहीतरी एक रांगोळी काढण्यावर घटना घडली नगरमध्ये आणि त्यात तो जो मुख्य आरोपी होता त्याच्याने ती घटना त्याच्यामुळे घडलं, त्याला अटक झाली होती। पण दुर्दैवाने काही लोकांनी त्याचे व्हिडिओ काढून सर्क्युलेट केले, त्याचा परिणाम शेवटी मुकुंदनगर वगैरे भागातून काही लोक आले, कोतवाली पोलीस स्टेशन पुढे त्यांनी धरणं धरली। आता एकदा अटक झाली आरोपीला, तशी आवश्यकता नव्हती धरणं धरण्याची, पण ते ऐकायला तयार नाही। मग शेवटी थोडा लाठीचार्ज सोमय लाठीचार्ज झाला, त्याच्यामध्ये 30 लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पण आता शांतता आहे, परंतु कायदा कोणी हातात घेत असेल तर कडक कारवाईची सूचना जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिलेल्या आहे। पोलिसांचं म्हणणं आहे की दगडफेक या दरम्यान दगडफेक करण्यात आली, त्यामुळे लाठीचार्ज करावा। आणि समाजकंटक शोधलेच पाहिजे ना। पोलिसांवर जे लाठीचार्ज तुम्ही दगडफेक करता आणि तुम्ही शांततेने आंदोलन करा ना एखादं करायचं तर, पण याचा अर्थ तुम्हाला दगडफेक किंवा पोलिसांवर अधिकार दिलेला नाही ना। तर सगळ्या जे त्या CCTV त्या व्हिडिओमध्ये सापडतील जे आरोपी जे लोक असतील सगळ्यांना आरोपी करावा अशा सूचना दिलेल्या आहेत। अफवांवर विश्वास ठेवू नका असं आव्हान पोलिसांनी केलंय। तुम्ही देखील काय जिल्ह्यातीलही नागरिकांना काय आव्हान कराल सर्व धर्मीय? नाही, याच्यामध्ये खरं तो हिंदू मुसलमान वादच नव्हता। जो मुलगा अटक झाला त्याचं कार्य होतेच ना, आणि तिथं जे काही मुस्लिम धर्मगुरू आले होते त्यांना समाधान झालं होतं पोलीस कारवाईबद्दल। परंतु हे अन्य जे काही उथळपणा करणारे जे काही व्यक्ती काही लोक त्यात जमले कोतवालीला, म्हणून माझी आपल्या माध्यमातून सगळ्या जिल्ह्याला जनतेला नम्र आव्हान आहे, कुठे जातीय तणाव निर्माण करू नका। असं काही घडलेलं नाही आहे, अफवावर विश्वास ठेवू नका महत्त्वाचं। आणि आम्ही तर सगळ्या पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी सज्ज राहण्याचे आदेश दिलेले आहेत, परंतु ती वेळ येणार नाही, म्हणजे आम्हाला कुठं कारवाई करावी लागेल अशी परिस्थिती येऊ नये, म्हणून एवढीच विनंती की अफवावर विश्वास ठेवू नका। यावरून देखील पुढच्या काळात राजकारण होण्याची शक्यता आता निर्माण झाली, अनेक जणांची वक्तव्य देखील येत आहेत। दुर्दैव आपल्या महाराष्ट्रात हेच आहे ना की वस्तुस्थितीचं माहिती न घेता फक्त कोणत्याही प्रश्नावर राजकारण करायचं, कोणत्याही प्रश्नावर भाष्य करायचं, त्यातून आपण सोशल फॅब्रिक जे आहे सामाजिक वातावरण जे आम्ही बिघडवतोय। आज ते मुंबईत बसून विधानं करतात, पण त्याचे परिणाम गाव पातळीवर तालुका पातळीवर लोकांमध्ये काय होतात, आज रोज एकामेकाबरोबर राहणारे लोक एक संशयाने पाहायला लागतात। शेवटी याची जबाबदारी घेणार आहे की जे उथळपणे किंवा असं वाचाळ जे पुढारी आहेत, या कोणत्याही परिस्थितीचा फायदा घेणारे आहेत, त्यावर वक्तव्य करणारे आहेत, ही जबाबदारी घेणार आहे का ते? हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आमदार जगतापांना पण सल्ला देणार, कारण त्यांची पण अनेकदा वक्तव्य जी आहेत ती जातीय निर्माण नाही, ती दिले मी आमदार जगतापांना समजून सांगणार आहे। आता शेवटी आपण एक पुरोगामी महाराष्ट्रात काम करतो, अशा प्रकारची उदाहरणं करणं उचित नाही आहे। त्यांना मी निश्चितपणे एक माझे सहकारी आहेत, त्याला सल्ला देईल, मी त्याला सांगेल समजून, काय अडचण येणार नाही।